तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नागपुरात पथसंचलन पार पडलं। नागपुरातील आतापर्यंतचं सर्वात मोठं असं हे पथसंचलन होतं। 27 सप्टेंबर 1925 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली। या स्थापनेच्या औचित्यानं या पथसंचलनाचं आयोजन करण्यात आलं। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100री निमित्त नागपुरात विशेष पथसंचलनाचं आयोजन करण्यात आलं आहे। व्हेरायटी चौकामध्ये मी आत्ता आहे आणि व्हेरायटी चौकामध्ये तिन्ही ठिकाणून जे पथसंचलन निघालं ते एकत्र या ठिकाणी आलेलं आहे। सरसंघचालक मोहन भागवत हे अवलोकन करताय या पथसंचलनाचं आणि एक पथसंचलन जे आहे ते हॉकी मैदान इथून सिव्हिल लाईन्सहून निघालं, दुसरं पथसंचलन जे आहे ते कस्तुरचंद पार्क इथून निघालं आणि तिसरं यशवंत स्टेडियममधून। या तिन्ही पथसंचलनाचं इथे मिलन जे आहे ते व्हेरायटी चौकामध्ये झालं आहे आणि इथे सरसंघचालक मोहन भागवत याचं अवलोकन करताय। संघाला 100 वर्ष झाल्याच्या निमित्तानं हे आयोजन करण्यात आलं आहे आणि दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी संघाची स्थापना 1925 मध्ये झाली होती। 100 वर्षामध्ये संघाचे पंतप्रधान झाले, अनेक राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि परदेशात सुद्धा संघ विस्तारला। त्यामुळे संघाची 100 ही मोठ्या उत्साहात गेल्या वर्षभरापासून साजरी केली जाते। संघाची सुरुवात ही फक्त नागपुरात 30 स्वयंसेवकापासून झाली होती आणि आज हे स्वयंसेवक दिसत आहेत पथसंचलनामध्ये। हे जवळपास 9,000 स्वयंसेवक यात सहभागी झालेले आहेत। देशभरात लाखो स्वयंसेवक आहे या संघाचे आणि संघाची 100री ही अशा पद्धतीने साजरी केली जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित आहे आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा अवलोकन करतायत या पथसंचलनाचं। त्यामुळे संघाच्या 100री निमित्तानं विजयादशमीच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर एक दरवर्षी जो कार्यक्रम होता तो आयोजित करण्यात आला आहे। यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहे। त्यामुळे संघाच्या 100री निमित्त हे नागपुरात पथसंचलन व्हेरायटी चौकामध्ये आहे आणि महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ मोहन भागवत हे उपस्थित आहे आणि महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळून अवलोकन ते करत आहेत। त्यामुळे महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळून हे अभिवादन स्वीकारणं आणि या ठिकाणी उपस्थित राहणं यालाही अनेक संकेत मिळत आहेत आणि संघानं कधीही कुठल्याही विचारधारेचा विरोध केला नाही आणि संघानं कुठल्याही पद्धतीनं जातपात हे मांडली नाही असाही संघानं वेळोवेळी संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे नागपूरच्या व्हेरायटी चौकातून महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ सरसंघचालक मोहन भागवत हे या पथसंचलनाचं अवलोकन करतात। त्यामुळे संघाच्या 100री निमित्त विविध कार्यक्रम जे आयोजित केले जात आहेत त्यातला हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।